त्याला जात आहेत आणि इथे मात्र मॅचला सुरुवात होती या ती मात्र भरोडे विपक्ष त्यांना फाईट करते भावाले बे संघ नेहमीप्रमाणे सलामीचं पहिलं शतक घालताना आपण पाहतोय पहिला चेंडू आणि पहिला चेंडू इथे तेच तर्रार चेंडू टाकला गेला होता आणि इथे मात्र पहिला चेंडू डॉट टाकला गेलाय सुरुवात मात्र भावले बी संघाने चांगली केली आहे परंतु अंत कोणाचा असेल हे नक्कीच बघायला मिळेल कारण की प्रत्येक दिवस प्रत्येक टीमने गाजवलाय तर आजचा दिवस कोणाच्या नावावर राहील हे पाहण्यास नक्कीच मजा येणार आहे पुढील चेंडू इथे स्विच हिट करण्याचा होता इथे मात्र रिव्हर्स स्वीप खेळण्याचा मनसुबा इथे प्री मॅन्डेट स्ट्रोक इथे खेळण्याचा इथे मात्र प्रयत्न केला गेला होता परंतु बॉलच्या मेरिटमध्ये येऊन खेळता आला नाहीये पाहता पाहता हा चेंडू मात्र डॉट टाकला गेलाय लगातार 2 चेंडू मात्र इथे डॉट टाकले गेलेत पुढील चेंडू आता मात्र तेच तर्रार चेंडू टाकला गेला हा चेंडू सुद्धा पायाला ब्रश होऊन डॉट येतोय सुरुवात 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 ड्रीम स्टार्ट जे म्हणतं ना ती ड्रीम स्टार्ट मात्र देत असताना आपण नवनाथला पाहतोय अमन आणि जय ही जोडी मैदानात बघायला मिळते 3 ओव्हरची मॅच असेल पहिली ओव्हर मात्र स्लॉग ओव्हरची बघायला मिळते नेक्स्ट बॉल फटका सुरेख आहे नो लुक शॉट खेला गेलाय गेंद इस स्लॉट में उससे पार किया पार्किंग प्लॉट में या येत आहेत 6 धावा आणि त्या फटक्याने नक्कीच प्रेक्षकांचं डोळ्याचं पार न फेडलं षटकार लगवायला गेला आणि 6 धावेनं स्वतःचं आणि संघाचं अकाउंट ओपन करत असताना आपण पाहिलं फलंदाज अम्मन याला फटका मात्र ते खेळण्याचा प्रयत्न करायला मिस टाइम स्कोर करून बसले स्वतः क्षेत्ररक्षक येत आहेत नक्कीच इथे मात्र हा आणि इथे मात्र गडी गारच देतोय पतीचा प्रवास करावा लागेल आणि इथे मात्र पहिल्याच ओव्हरमध्ये पहिला झटका लागतोय तो टीम भरोडी या संघाला विकेट सॅक्रिफाईस केली एक मिस टाइम स्ट्रोक करून बसले आणि इथे पाहता पाहता अजयला इथे परतीचा प्रवास करावा लागला चांगली बॉलिंग बघायला मिळते कारण की सुरुवात मात्र अतिशय चांगल्या पद्धतीने केली आहे ती गोलंदाज नवनाथ याने आपण नवनाथला पाहतोय त्याच टीम मध्ये सूरज खेडे सुद्धा खेळतोय योगेश भालेकर असेल एक चांगली टीम आहे त्यांच्यासोबत खेळी करायची असेल तर एक चांगला टोटल उभा करावा लागेल परंतु इथे मिसफिल्ड करून बसले आणि या मिसफिल्डच्या स्वरूपात ही ओव्हर क्रमांक पहिली समाप्त होत असताना एक चौकार लगावला गेला आणि या पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव संख्या धाव फलकावर जोडली जाते ती मात्र डबल डिजिट मध्ये 10 या धावसंख्येवर चला थोडं स्पीडअप करायचं आहे मित्रांनो सज्ज असेल गोलंदाज योगेश भालेकर नक्कीच याचं जेवढं कौतुक करावं तितकं कमी आहे कारण की यंदाचा हंगाम अतिशय चांगल्या पद्धतीने गाजवलं या क्रिकेटपट्टूनं आणि त्याची खासियत आहे जेव्हा जेव्हा त्याला संधी मिळते ना तेव्हा तेव्हा त्या संधीचं सोनं करणं योगेश भालेकरला माहिती आहे आता मात्र आजच्या दिवसातील क्वालिफायचा सामना म्हणजेच आपण त्याला फायनल मॅच अशी म्हणतो तर ते टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर आलाय गोलंदाज योगेश भालेकर पहिला चेंडू घेऊन जाईल स्ट्राईक एंडला मात्र फलंदाज
फटका मात्र बेखिट करण्याचा प्रयत्न केला गेला होता. क्षेत्र तिथं मात्र पूर्णपणे मिस टाइम करून बसले. अमर होते, अमन होते आणि इथे मात्र पहिला चेंडू निर्धाव टाकत असताना आपण योगेश भालेकरला पाहतोय. बरोटी संघाचा हा खेळाडू ज्याने आजच्या दिवसामध्ये चांगली कामगिरी केली आहे, परंतु ती कामगिरी इथून पुढे सतत राहील का हे पाहण्यास योग्य असेल. कारण की क्वालिफायची मॅच आहे, या मॅचमध्ये चांगली धावसंख्या उभी करावी लागेल. इथून जर पराभव झालात तर परतीचा प्रवास करावा लागेल आणि जर जिंकलात तर मात्र फाईट बॅक देण्यासाठी आपण उद्या नक्कीच भेटणार आहोत. आता मात्र चेंडूवर बोट फिरवली गेली होती आणि ही मात्र खासियत आहे ती योगेश भालेकर याची. नक्कीच व्हेरिएशन आहेच. लेग कटर अप कटर सातत्यानं नेहमी टाकत असतो. जेव्हा जेव्हा गरज पडते तेव्हा तेव्हा बॅटरला रीड करून एक तेज तरार चेंडू टाकला जातो आणि रॅपिड चेंडू टाकत असताना नेहमी त्याच्या लाईन लेंथवर टाकतो. त्यामुळे हा खेळाडू यंदाच्या हंगामामध्ये चर्चेत काय आहे याचं लाईव्ह प्रेक्षकांना पाहायचं असेल तर आपण एस के एंटरटेनमेंट लाईव्हवर जाऊन आपण ही मॅच अनुभवू शकता. एक सिंगल धावून काढली गेली. या सिंगलनं धावफलक 11 या धाव संख्येवर पोहोचलं गेलंय. 4 चेंडू टाकून झालेत, पहिले 3 चेंडू निर्धाव आले, त्यानंतर सिंगल धाव कंप्लीट केली गेली आणि अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. उर्वरित बघायचं झालं तर 6 आणि त्या 2 म्हणजेच 8 चेंडू शिल्लक आहेत अजूनही. सुरेख चेंडू पुन्हा एकदा बोट फिरवली गेली होती आणि इथून पूर्णपणे बॅटरला रीड करून चेंडू टाकला जात आहेत, कारण की बॅटरच्या बॅटिंगमध्ये फुटवर्क बघायला मिळत नाहीये. चेंडूच्या मॅरिटमध्ये येऊन त्यांना खेळता येत नाहीये. सातत्यानं वारंवार खेचून मारण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून होतोय आणि पुरेपूर फायदा जातोय तो मात्र योगेश वालेकर याला. मिस टाइम करून बसलेत, फिल्डर धावतोय, जजमेंट चांगली आहे, चांगला झेल टिपला गेला आणि इथून मात्र परतीचा प्रवास करावा लागतोय ते फलंदाज आशिष याला. आशिष, बॅक टू द पवेलियन. लाईव्हला ज्या प्रेक्षक बघत असतील तर म्हणत असतील काय समालोचक आहे, प्रत्येक वेळी योगेश भालेकरचं कौतुक सांगत राहतोच, कौतुक सांगत राहतो. कारण की कौतुक सांगणं हे महत्वाचं आहे. कारण की तुम्ही बघितलं असेल ह्या ओव्हरमध्ये मात्र आणि मात्र फक्त एक धाव देऊन एक गडी बाद केलाय आणि मॅच सुद्धा कोणती आहे, क्वालिफायची मॅच आहे आणि या मॅचमध्ये जर खेळी करायची असेल तर पूर्णपणे मन शांत ठेवून कॉन्सन्ट्रेट करून पूर्णपणे मॅच खेळणं हे महत्त्वाचं आहे. कारण की दडपण असतं, कारण की जेव्हा जेव्हा आपण हाय व्होल्टेज सामने खेळतो तेव्हा तेव्हा स्वतःवर विश्वास ठेवून क्रिकेट खेळणं हे महत्त्वाचं असतं आणि तेच काम केलंय ते योगेश भालेकर याने. चांगली ओव्हर टाकली गेली, एक विकेट कॅरी केली गेली आणि या त्या ओव्हरमध्ये फक्त आणि फक्त एकच धाव दिली गेली आहे. ओव्हर क्रमांक तिसरं डेथ ओव्हर ज्याला म्हणतात, ज्याला हाना मारचे षटक म्हणतात, तो षटक टाकण्यासाठी सज्ज झालाय गोलंदाज विकास. फुलटॉस चेंडू फुल टोल वसूल करता आला नाहीये, परंतु एक छोटी धाव कंप्लीट केली गेली आहे. नक्कीच बाईकच्या स्वरूपात एक धाव असेल. गुड रनिंग बिटवीन द विकेट दोघांमध्ये बघायला मिळते, कारण की स्ट्राईक स्वतःकडनं घ्यायचं होतं ते फलंदाज अश्विनला स्ट्राईक घ्यायची, त्यामुळे एक चिकी सिंगल जोरात धावून काढली गेली. फुलटॉस चेंडू पुन्हा एकदा तेच तर टाकलं गेलं होतं. टायमिंग जमत नाहीये, जरी फुलटॉस टाकत असतील ना तरी टायमिंग जुळत नाहीये आणि ही खासियत आहे ह्या भावले बी संघाच्या प्रत्येक बॉलरची. कारण की बॉलिंग करत असताना प्रत्येक वेळी फक्त आणि फक्त म्हणजे 6 चेंडू मी कसे रिलीज करेल आणि त्या 6 चेंडूंमध्ये किती धावा देईल हे बघण्याचं काम नेहमीच्या बॉलंदाजीने केले. चला कृपया पाणी नेऊन द्यायचंय. जर इजा झाली असेल तर प्लीज आपण त्या खेळाडूला आपण खेळाडू कक्षामध्ये आणू शकता आणि न्यू खेळाडू आपण पाठवून द्यायचा आहे.
विकासला पाहतोय आतापर्यंत 2 चेंडू हाताळले गेलेत आणि 2 धावा त्याच्या माध्यमातून खर्च केल्या गेल्यात. दोन्ही चेंडू फुलटॉस बघायला मिळाले, परंतु टायमिंग करता येत नव्हतं. आता मात्र मिस टाइम करून बसलेत. फिल्डर तिथे सज्ज असेल, विकेट किपर इथे झेल टिपला गेला आणि पुन्हा एकदा झटका लागला तो मात्र भरोडी या संघाला. इनिंग खेळवायची आहे. आपण पाहत आहोत पहिली इनिंग. तर छोटू दादा यांचं इथे शुभागमन झालंय, त्यांचं करूयात आपल्या स्पर्धेतर्फे सहर्ष सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. लास्ट ओव्हर पाहतोय, 3 चेंडू टाकत अजूनही 3 चेंडू बाकी आहेत. पुढील चेंडू फुलटा चेंडू होता. यू मिस आय डेफिनेटली हिट करून दाखवत असताना इथे मात्र विकेटचं होतंय पतन आणि परतीचा प्रवास करावा लागतोय तो फलंदाजाला. एस डीजे. उभे करायचा मनसुबा मात्र भरुडी संघाचा होता, परंतु धावा येत नाहीये. धावा अतिशय थांबून गेलेल्या आहेत आणि तर श्रेय जाते तो मात्र योगेश याला, कारण की त्यांनी चांगली जी गुणधर्जी केली. 4 चेंडू डॉट टाकले गेले, एक सिंगल धावून केली आणि त्याच्यानंतर विकेट कॅरी केली आहे. परंतु कौतुक सुद्धा करावं लागेल ते मात्र विकासाचं, त्यांनी पहिल्या 2 चेंडूवर सिंगल टाकल्या गेल्या, त्यानंतर दुसऱ्या 2 चेंडूंवर तिसऱ्या आणि चौथ्यांवर विकेट कॅरी केली गेली आणि इथे मात्र विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावर मात्र बघायला मिळतोय तो गोलंदाज विकास. या आपल्या स्पर्धेतील तिसरी विकेट हॅट्रिक बघायला मिळेल का? तर मिस टाइम करून बसलेत. फिल्डर सज्ज असेल, विकेट हॅट्रिकची संधी आहे आणि नक्कीच पुन्हा एकदा पोहोचू शकले नाहीयेत. 2 धावा मात्र इथे धावून कंप्लीट केल्या गेल्या. या 2 धाव्यांना स्कोरबोर्ड पोहोचले गेले 15 या धावसंख्येवर. 15 रन्स आतापर्यंत स्कोर कार्डवर जोडले गेलेत. अजूनही या षटकातील एक चेंडू शिल्लक आहे. स्ट्राईक एंडवर आपण फलंदाज पाहतोय. प्रेम आलाय. प्रेमा ज्याचं नाव आहे प्रेमासारखा फटका खेळून एक मोठी धावसंख्या उभी करतावा लागेल, परंतु स्ट्रेट डाव खेळला गेलाय. परंतु फिल्डर तिथे सज्ज असेल. त्रोपैकी होईपर्यंत दुसरी धाव यशस्वीरित्या पूर्ण. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय का? तर तिसरी धाव घेताना मात्र इथे गडी बाद होतोय. धावून काढला त्या 2 धावा. या 2
मित्रांनो, 18 चेंडू मध्ये 18 धावांची गरज आहे. क्षेत्ररक्षण लावून घ्या. आम्ही किती सांगू दादा, सातत्याने आम्ही सांगतच आहेत आणि ते सांगण्यासाठी आम्हालाच बोललाय छोटू दादा. एकच वाद हा आमच्या सापगाव गावातील, हा छोटू दादा. कौन आया है मैदान में? छोटू दादा आया है. वाह वाह वाह, क्या बात है. आहे 6-18 चेंडू मध्ये 18 धावांची गरज आणि आव्हान पूर्ण पार पाडण्यासाठी आपण 2 फलंदाज मैदानामध्ये पाहतोय. नक्कीच भावाले ब संघाचं योगेश आणि अविनाश. चला चला स्पीडअप करा. गोलंदाज ट्रॅकवर आपण गोलंदाज पाहतोय. गोलंदाजीसाठी सज्ज झाला विनोद. सर्वांना विनोदी करतोय असा हा विनोद, कारण की सातत्याने गोलंदाजी खूपच सुरेख त्याची राहिली. विनोद पाहतोय. अठरा चेंडू मध्ये 18 धावांची गरज. स्ट्राईक आपण पाहतोय. नक्कीच फलंदाज योगेश बालेराव. तर पाहूया गोलंदाज ट्रॅकवर विनोद आहे. पहिला चेंडू ऑफसाईडच्या दिशेने. क्रिकेट मधला क्लासिकल फटका ज्याला म्हटलं जातं ते मात्र योगेश बालेराव याच्या बॅटीतून येतोय. हा चौकार. काळोख झालाय. मॅच कंप्लीट करायची आपल्याला आणि नक्कीच आता 4 ने सुरुवात झाली. 4 ने धावसंख्येत वाढ झाली. पुढचा चेंडू पुन्हा एकदा त्याच दिशेने चपराक शॉट पाहायला भेटतो. क्रिकेट मधला क्लासिकल फटका. सुईमधून धागा निघावा त्याचप्रमाणे म्हणतात ना, मोबाईल मध्ये नेटवर्क आणि या फलंदाजाच्या बॅटिंगमध्ये फुटवर्क आहे आणि तेच पाहायला भेटलं. 8 धावा. सुरेख फलंदाजी. जणू काही या खेळाडूला माहित आहे आज मला ही मॅच क्वालिफाय करायची, कारण की आज आमचा खेळाडू जखमी आहे. सूरज केने आज अनुपस्थित आहे, तरी पण आम्ही मॅच जिंकू. मागील वर्षी 5वा मारलाय, या वर्षी दुसरा किंवा पहिला घेऊन जाऊ, यासाठी ही लढत चालू आहे. आता मात्र बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने हुक करायचा होता चेंडू, पण हा चेंडू बॅटच्या फ्लो मध्ये आला नाही आणि स्टंपावरून चेंडू निघून गेला. बघता बघता हा तिसरा चेंडू दॉड आला. बघता बघता धावा झाल्यात 8 आणि चेंडू टाकून झाले 3. पाहूया अजूनही उर्वरित चेंडू शिल्लक आहेत आणि धावांची गरज आहे. युट्यूब वर सूरज सुद्धा मॅच पाहत असेल. SK एंटरटेनमेंट लाईव्ह याच्या माध्यमातून ही स्पर्धा. पुन्हा एकदा रिव्हर्सचा शॉट. ओ हो हो, क्लासिकल फटका. नक्कीच काय फलंदाजी. टोल्याचं पार न फेडणारे फटका. चौकार. डीजे. नो चेंडू आहे सर. ओके, नो चेंडू. फ्रीड आहे. पुढचा चेंडू ट्रॅगर चेंडू नक्कीच फ्रीड चेंडू होता. उंचावून महाराष्ट्र नादामध्ये हा चेंडू वेगावर स्वाड टाकला. अंगाला चेंडू स्पर्श झाला आणि हा चेंडू दाट पाहायला भेटला. बघता बघता धावसंख्या पोहोचली गेली. ना उसका ना मेरा अब हो गए भावाले ब टीम के 13. अजूनही 5 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. तर पाहूया पुढचा चेंडू. आमचे मुख्य आयोजक वैभव दादा नक्की तिथे बसून मॅच पहा, एन्जॉय करतात आणि हा चेंडू पुन्हा एकदा रिव्हर्स चाटे गेला आणि हा चेंडू नो प्लस. या मिळतील 4 आणि अशा प्रकारे हा संघ विजयी झालाय आणि नक्कीच विनर होते टीम भावाले ब संघ. धन्यवाद. आणि अशा प्रकारे जिंकलेल्या संघाचं करूया हार्दिक स्वागत.